तुमच्याकडे यायल्यानंतर तुम्ही लोकांची प्रतिक्रिया घ्या. लोक निवेदन घेऊन उभे राहिलेले आहेत. कारण त्यांना असं वाटते की बाबा हां आपण काहीतरी बोलल्यानंतर ती कामं होऊ, जी कधी निवेदनचं कधी विषयच नव्हता, कधी ते येत पण नव्हते. तुम्ही म्हणजे हे सांगण्याचा हे 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 बदल आहे जी जी की अपेक्षा वाढते लोकांची आणि ती डिलिव्हरन्स करायला पाहिजे. तुम्ही मगाशी 19 मुद्द्यावर बोलताना एक विषय तुम्ही शरद पवार साहेबांना सोडून देत आलात. एक सगळ्यात जोरदार तेव्हाचं एक ऑब्झर्वेशन होतं राजकीय, की सचिन भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि नंतर राष्ट्रवादी शिवसेना ह्यांचं सरकार स्थापन झाल्यामुळे त्यामुळे तुम्हाला मंत्रिपद मिळू शकलं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की आपण राष्ट्रवादी सोडूनच आलो होतो? आणि नाही, अजिबात नाही. तसं असतं तर मग विधान परिषद पण मिळाली नसती, त्यालाही ते केलं असतं. तसं काहीच मंत्रिपद का नव्हतं. मिळालं? उलटा म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो, म्हणजे मला आनंद झाला की बा हे झालं. म्हणजे अर्थात आनंद म्हणजे त्या अर्थाने झालं, जर खरं तर हे अलायन्स राहायला पाहिजे होतं. हे अलायन्स राहिलं असतं तर एवढं राजकारण किंवा काही झालं नसतं आणि ते अलायन्सला बघूनच आम्ही आलो. पण मला आनंद मनातून हे झालं की राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवायची जबाबदारी माझ्यावरती आली. हे अलायन्समध्ये आमदारांनी परत पवारसाहेबांना भेटण्याची संधी मिळाली, परत सुप्रियाताईंना भेटण्याची संधी मिळाली, प्रफुल्लजींना भेटली. मग ती जी जुनी पूर्ण रीतीने जी लोक आहेत ती एकत्रित झाली आणि आम्ही एकत्रित जयंत पाटील साहेबांसारखे बरोबर इंटरॅक्शन आलं आणि त्या इंटरॅक्शन करून घेऊन आम्ही पुढे काम करण्याचं काम केलं. पण ही जबाबदारी तुम्ही फार चोख पार पाडतात, आमदार सांभाळण्याची किंवा हे सांभाळण्याची. मी कुठचीही जबाबदारी पक्षाने दिल्यानंतर विशेष करून आमदार सांभाळण्याची मी मुंबईची नाही, मी आमदार सांभाळण्याची पण जबाबदारी पार पडतो आणि जर कोणी उचलून घेऊन गेलं तर त्यांना घेऊन येण्याची पण चांगली पार पडतो. हे जरा माझा इतिहास तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळी नारायण राणे साहेब आमदार घेऊन गेले होते, पण मी त्या इतिहासात जात नाही. सांगण्याचं होतो असं आहे की मलाही त्यावेळी हे झालं होतं. बघा आज तुम्ही विचार करा, पॉलिटिकल सेन्स म्हणून तुम्ही बघता, आपण ठीक आहे आपल्यातली लोकं गेली, आता बोलताना आपण झालं हा नालायक आहे, हा गेली, पण हे का गेलेत, का जात आहेत ह्याचाही कुठेतरी बेले. मागच्या वेळी तुम्ही सांगितलं 40 लोकांना 50 खोके एकदम ओके, हे टॅगलाईन देऊन टाकले. मग ती कशी निवडून आली परत? लोक त्यांना मतदान करतायत ना, लोक त्यांना निवडून देत आहेत ना. सचिन भाऊ, माझ्याकडे एक तुमचं स्टेटमेंट आहे. तुम्ही तर लोक परत कशी निवडून आलात, तर एका स्टेटमेंटमध्ये तुम्ही माझ्याकडे तुमचं एक स्टेटमेंट कुठेतरी होतं की इथे उद्धव ठाकरे एकीकडे प्रचार करतायत आणि दुसरीकडे काही लोक बॅगा घेऊन फिरतायत. ते प्रचार करतात की रसद पुरवत आहेत. नाही, ही तुमचंच स्टेटमेंट आहे, माझं नाही आहे. नाही म्हण नाही, आणि हे नकारू शकत नाही, पण मी तुम्हाला तेच म्हणतोय. चला 2 मिनिटासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं. आता बारामतीला पण लोकसभेला झालंत ना, पण शेवटी तिकडे देखील सुप्रियाताई निवडून आल्या. मग तिकडे समोरून काय नाही झालं अशातला भाग नाही ना, झाले ना, काय भागामध्ये झाले, तरी लोक मतदान करतायत. हाही कुठेतरी संशोधनाचा विचार आहे ना. आजही समजा खासदार गेले, ठीक आहे, काही लोक खासदार इतर पक्षातून आले, पण त्या खासदाराची क्रेडिबिलिटी होती म्हणून तर आपण त्यांना उमेदवारी दिली ना. आणि तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नसती तर तिकडे ते खासदार निवडून येऊ शकले असते का? हाही एक विचार किंवा संशोधन करण्याचा विषय. संजय राऊत म्हणतायत की हे जे 6 खासदार गेले ह्यामध्ये तुमचाही रोल होता. चांगलं आहे, ते मला म्हणजे ते माझी क्रेडिबिलिटी वाढवतात, त्याबद्दल त्यांचे आभार. होता का? बघा कसं आहे की राजकारणामध्ये तुम्ही ज्यावेळी जर गोष्ट बघत असाल, खासदारकांची सिक्वेन्स ही केव्हा झालेली आहे ही अगोदर होऊन झालेली आहे. एकही खासदाराला तुम्ही जर खाजगीत विचारलं तर ते तुम्हाला स्पष्ट सांगतील, अजिबात नाही. त्यांना पोचवून दिलं तुम्ही खास, कारण त्यात तुमचे मी म्हटलं ना मगाशी, मी जाणीवपूर्वक त्यांचा उल्लेख केला संजय दिना पाटलांचा. त्यांची तुमची मैत्री आम्हाला माहिती आहे. नाही, आम्ही भावासारखे आहोत, म्हणून भावासारखे आहेत. आणि ज्यावेळी उद्धवजींचा मला फोन आलेला तर मी त्यांना ट्रेस करतो आणि मी नाराज झालो त्यांच्यावरती की मला का तुम्ही सांगितलं नाही, हे बोललात नाही किंवा केलं नाही. मग ज्यावेळी त्यांच्याशी संपर्क झाला मग त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. तोपर्यंत तर ऑलरेडी त्यांचा निर्णय झाला होता. त्यानंतर वरुणजी पण त्यांच्याशी बोलले होते, सूरज बोलला होता, साहेब काय बोलले, म्हणजे साहेबांनी प्रयत्न केला पण झाला नाही. पण तो त्यांचा तिकडचा जो त्यांनी त्यांच्या ज्या अडचणी आहे ते सांगितल्यानंतर स्वाभाविकच आहे की बुवा त्यांना ते निर्णय घेणं भाग होतं. काय सांगितलं तुम्ही संजय दिना पाटलांना तेव्हा समजून? नाही, संजयला मी सांगितलं का नाही, मी तर असं सांगितलं त्यांना, तुम्ही हा निर्णय घेताय की आपण लोकसभा कशी निवडून आणली आपल्याला माहिती आहे, कशा प्रकारे आपण संघर्ष उभा केलं. अच्छा, तुम्ही तिकडे जाता, तुम्हाला काय बदल काय होणार आहे? तुम्ही इकडेही खासदार राहणार, तिकडेही खासदार राहणार आहे, तुम्हाला काय कॅबिनेट मिनिस्टर करणार आहात का? चला तुम्ही असं तर आपण पण विचार करू, असं तर काही नाही. एक उदाहरण म्हणून म्हणतो ना. त्यांनी सांगितलं तसं नाही, मला स्थानिक जो माझा जो आहे तो काय त्रास मला कमी होणार नाही, तर मला हा पर्याय बघावाच लागेल. मग तेव्हा तुम्ही त्यांना हे समजून सांगितलं. आता तुम्हीच या पक्षात आहात शिंदेंसोबत. आता वाटतो का संजय दिना पाटलांनी योग्य निर्णय घेतला?
बघा, संजयनी त्या काळामध्ये त्याची परिस्थिती अनुसार म्हणून तर आम्ही थांबलो ना त्यांना परत कन्व्हिन्स करण्यासाठी. कारण त्यावेळी ते म्हणजे नेतृत्व पण हतबळ होता, तेही हतबळ होते की बाबा काहीच माझ्या बाबतीतला विचार होत नाही म्हणून घेऊन. ते राईट ऑर रॉंग हा नंतर डिबेटेडचा विषय आहे, ती वस्तू ती. पण मी जसं माझा निर्णय हा स्वतंत्र निर्णय होता आणि स्वतंत्र रीतीने मी तो निर्णय घेण्याचं काम केलं. संजय दिना पाटील गेल्यानंतर एक खूप जास्ती कटुता बघायला मिळाली. उद्धव ठाकरे सगळ्या मतदारसंघात गेलेत, सगळ्यांना पुन्हा एकदा त्यांनी गद्दार आहेत सोडून गेलेत वगैरे. पण संजय दिना पाटलांबाबत मात्र फार मोठी तिथे नाराजी बघायला मिळते. तिथे संजय राऊतांनी विशेष करून त्यांना फार शिव्या दिल्या किंवा त्यातनं फार मोठी कटुता आली. अगदी बंदूक दाखवणे इथपर्यंत, मारू वगैरे इथपर्यंत गोष्टी गेल्या. पण ते चुकीचं आहे ना. म्हणजे काय आपण- चुकीचं आहे? दोन्ही बाजूची चुकीची आहे. त्यांनी रिॲक्शन बघा सुरुवातीला केलं नाही. त्यांचा जो राग आणि विरोध होता तो सुनील राऊतांबद्दल होता. ते त्यांनी जाहीर बोलण्याचं काम केलं. त्यांच्याही बोलण्यावरून 2-3 स्टेटमेंट्स असे त्यांच्या वडिलांच्या बाबतीत किंवा वैयक्तिक स्तरावरती जे गेलेले आहेत, जे शिव्या दिल्या त्या. नाही शिवाय तर सोडा, बाकीच्याही गोष्टी झाल्या जे मी या प्लॅटफॉर्मवर बोलू शकत नाही. त्याचे जे व्हिडिओज त्यांच्याकडे आल्यानंतर तुमच्यासारखा माझ्यासारखा माणूस कोणी चिडू शकतो. अर्थात ती चिडण्याची पद्धत चुकीची आहे, ती वागण्याची चुकी असेल, पण प्रत्येक व्यक्तीचाही असतो. पण तुम्ही आता संजय दिना पाटलांना तुम्ही इतकी वर्ष ओळखतायत, त्यांना हा त्रास होता पक्षात, तुम्ही सांगू शकला असत कधी त्यांना? नाही, मी वारंवार सांगितलं ना, मी आदित्यजींशी डिस्कस झालं, ते स्वतः त्यांनी उद्धवजींशी बोललेत. उद्धव साहेबांनी पण सांगितलं, त्यांनी उलटा बैठक पण दुसऱ्या दिवशी सर्व शाखा प्रमुखांची लावण्याचं काम केलं. पण जो इंडिव्हिज्युअल लेवलचा जे होता ते त्यांना हे करता येत नाही. ते तर म्हणतात की आम्ही म्हणजे त्यांच्या कन्येसाठी राजूल पाटील यांच्यासाठी तर त्यांनी शब्द टाकला, तिथे मनसेचं तिकीट. नाही, पण कसं आहे बघा, राजूल ही संजय पाटलाची मुलगी होती म्हणून तिला तिकीट दिली आहे असं आहे का? ती युवासेनेची पदाधिकारी होती. म्हणजे भाऊ जेवढा ॲक्टिव्ह आहेत त्या भागामध्ये, त्या तुलनेतून ती ॲक्टिव्ह राहायची सोशल मीडियावरती, कामामाध्यमातून, ह्याच्या माध्यमाने, आदित्यजींच्या कोर टीममुळे. तर तुम्ही तिची क्रायटेरिया तो पकडून, मग असा असता मग संजय भाऊनी जेवढी यादी दिली त्या उमेदवारी का नाही दिल्या? उलटा अशी स्टेज होती, माझ्यासमोरची गोष्ट अशी की संजय भाऊ बोलत होते की मी AB फॉर्म घेणार नाही, कारण माझ्यावर आरोप होणार आहे की हिनी फक्त मुलीसाठीच उमेदवारी मागितली, बाकी माझ्या एकही कार्यकर्त्याला सीट्स दिले नाही. या मुलाखतीच्या व्यतिरिक्त हा प्रश्न मला इथे जाणीवपूर्वक उपस्थित करावा लागेल एक पत्रकार म्हणून. संजय दिना पाटलांनी पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. चुकीचं आहे. मला तो भेटला तर कालच भेटला. आता जे भेटून बोलायचं ते मला बोलले, ते एवढे दिवस तो भेटलेला पण नाही आहे. पण मला असं वाटते ते अयोग्य आहे. तुम्ही टीका सहन करण्याची पण क्षमता असली पाहिजे, असं नाही का? नाही हो, तेव्हा काय होत असेल, मला आता हे आपण ही चर्चा खूप केली आताच्या प्रसंगाची, मला थोडंसं ना इतिहासात जायचं आहे. फ्लॅशबॅक सचिन भाऊंचं ना, मी किमान तुम्हाला 2000 सालाच्या पासून तुम्हाला बघतोय, गेली 26 वर्ष तुमचं राजकारण बघतोय मी. तुम्ही जेव्हा राजकारणात आला होता तेव्हा तुमची एक सगळ्यात पहिली ओळख तुमची काय होती तुम्हाला माहिती? तुम्ही तुमचे मामा अरुण गवळी यांचे भाचे, अशी तुमची एंट्री. तुमच्याबद्दल एक वेगळा तेव्हा मी दाराराय म्हणणार नाही, एक भीतीच असायची तेव्हा की त्याच्यातून तुम्ही राजकारणात आलात आणि तुम्हाला पटकन लिफ्टही तशी मिळाली. म्हणजे तुम्ही अध्यक्ष झालात मुंबईचे, तुम्हाला पुढे मंत्रिपद मिळालं, गृहनिर्माण राज्यमंत्रीसारखं पद मिळालं, तुम्ही म्हाडा बोर्डाचे अध्यक्ष तुम्ही होतात, मोठी पदं तुमच्याकडे त्याच्यामध्ये. अचानक तुम्ही इथे शिवसेनेत आलात आणि एक ब्रेक लागला तुमच्या करिअरला, असं वाटतं का तुम्हाला? नाही बघा, मला मधला काळ तुमचा खूप म्हणजे 19 ते 26 7-8 वर्ष. मी खुलासा म्हणण्यापेक्षा मला वस्तुस्थिती नाही. मी 92-93 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये झालो, 93-94 झालं. सरकार तर भडीमार काय असते हे मी भोगलेला माणूस आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा जो संघर्ष झाला त्यावेळी माझ्यावरती काहीही गुन्हा नसताना मला सरकार कसं गुन्ह्यामध्ये अडकू शकतो हे दाखवून घेऊन मला पूर्ण माझी व्यवस्था करण्याचं काम केलं. ते मी जाहीर सभागृहामध्ये बोललो, मी त्यात जात नाही. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या कार्यक्रमात हा आपलं वेगळं 4थं सभागृह, इथं